नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागाच्या वतीने वाङ्मय वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी साहित्यविषयक अनेक ध्वनिमुद्रणे आपणास ऐकायला मिळणार आहेत. अर्थातच ही ध्वनिमुद्रणे आपली मराठी साहित्यविषयक समज वृद्धिंगत करण्यात नक्कीच मदत करतील. चला तर मग आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. वाक्यविन्यास ही संकल्पना स्पष्ट करा. स्वनेम विन्यास आणि रूपेम विन्यास या वाक्यविन्यासाच्या अगोदरच्या पायऱ्या आहेत. शब्दांपर्यंतचा विचार स्वनेम विन्यास आणि रूपेम विन्यासामध्ये होतो. शब्दांपासून पुढे आपल्याला ज्या रचना मिळतात त्यांचा अभ्यास वाक्यविन्यासामध्ये होतो. शब्दबंध किंवा पदबंध आणि वाक्य इत्यादी त्या रचना होत. वर्णनात्मक पद्धतीमध्ये वाक्यविन्यास हा घटक महत्त्वाचा ठरतो. वाक्यांचा वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास म्हणजेच वाक्यविन्यास होय. पदबंधांचे स्वरूप. शब्दांच्या पुढची रचना म्हणजे पदबंध होय. कोणत्याही भाषेमधील शब्द विशिष्ट अर्थाने आणि रचनात्वाने एकमेकांशी जुळतात तेव्हा पदबंध तयार होतो. उदाहरणार्थ पुण्यापासून मुंबईपर्यंतचे अंतर किंवा मराठी अभ्यासाविषयी घेतलेले विद्यार्थी हे दोन पदबंध आहेत. पदबंधामध्ये आंतरिक स्थैर्य आणि बाह्य स्वातंत्र्य यांना महत्त्व असते. उदाहरणार्थ विद्यार्थी अभ्यासाविषयी घेतलेले मराठी असा पदबंध तयार करता येत नाही, कारण आंतरिक स्थैर्य बिघडते. बाह्य स्वातंत्र्यामध्ये पदबंध आपली जागा बदलू शकतो, त्यामुळे अर्थामध्ये फारसा फरक पडत नाही. पदबंध वाक्यामध्ये शब्दांसारखाच वावरत असतो. शब्दाचे जसे नाम, विशेषण, क्रियाविशेषण इत्यादी प्रकार पडतात, तसेच पदबंधांचेही नाम पदबंध, विशेषण पदबंध, क्रियाविशेषण पदबंध असे प्रकार पडतात. पदबंध ही रचना केवळ शब्दांचीच असेल असे नव्हे, तर दोन किंवा अधिक पदबंधांची असू शकते. वाक्य म्हणजे काय? पदबंधानंतर येणारी रचना म्हणजे वाक्य होय. वाक्य ही भाषेतील सर्वात मोठी रचना असते. रूपेमांचा समूह एकत्र येऊन वाक्य निर्माण होत असते. मोके दामले यांनी एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हटले आहे. याशिवाय वाक्य म्हणजे एकामागोमाग ठराविक विराम घेत काही ध्वनीवर आघात देत उच्चारलेल्या अर्थपूर्ण स्वनिमांची मालिका होय, अशी ही वाक्यांची व्याख्या केली जाते. वाक्याचे स्वरूप. वाक्यांद्वारे मनातील विचार पूर्णपणे व्यक्त केला जातो. तसेच अनेक शब्द व शब्दबंधांपासून वाक्य बनत असते. वाक्य हा भाषेतील मूलभूत घटक आहे, किंबहुना वाक्य ही भाषेतील प्रमुख रचना आहे असे म्हणता येईल. पदबंधानंतर वाक्य ही भाषेतील सर्वात मोठी रचना असते. वाक्याचे उद्देश्य आणि विधेय असे दोन भाग पडतात. उद्देश्य आणि विधेय हे वाक्याचे प्रथमस्थित संघटक असतात. उद्देश्य या संघटकामध्ये कर्ता आणि त्याची विशेषणे यांचा अंतर्भाव होतो, तर विधेय या संघटकामध्ये कर्म, पूरके, क्रियाविशेषणे व क्रियापदे यांचा समावेश होतो. कधीकधी विशिष्ट संबंधवाचक घटकांनी दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र येऊनही वाक्यरचना बनते. त्या वाक्य स्वनेअंतर्गत येणाऱ्या वाक्यांना उपवाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ राजेश शाळेत गेला या वाक्यामध्ये राजेश हे उद्देश असून शाळेत गेला विधेय आहे. म्हणजेच उद्देश आणि विधेय यांचे मिळून वाक्य बनते. वाक्याचे पृथक्करण. पारंपरिक पद्धतीने वाक्याचे पृथक्करण आणि प्रथमस्थित संघटक पद्धतीने केलेले वाक्य पृथक्करण यामध्ये फारसा भेद आढळत नाही. उद्देश आणि विधेय हे वाक्याचे प्रथमस्थित संघटक मानले जातात. पहिला मुद्दा उद्देश्य. उद्देशाचे मूळ उद्देश्य व उद्देश्य विस्तार आणि विधेयाचे मूळ विधेय विस्तार असे घटक पुढच्या पातळीवर उपलब्ध होतात. पारंपरिक
व्याकरणामध्ये मूळ उद्देशास कर्ता म्हटले आहे. कर्ता हा क्रियेस प्रत्यक्षपणे जबाबदार असतो. कर्त्यामुळेच वाक्यातील क्रिया घडत असते. उदाहरणार्थ, आनंद चहा पितो. या वाक्यामध्ये आनंद हा कर्ता असून वाक्यात दर्शविलेल्या चहा पिण्याच्या क्रियेस तो प्रत्यक्षपणे जबाबदार आहे. म्हणजेच वाक्यात दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामबंधास मूळ उद्देश किंवा कर्ता म्हणतात. मूळ उद्देश वाक्यात नेहमी एकटाच येत नाही, त्याच्या जोडीला विस्तारक पदबंधही येत असतो. उदाहरणार्थ, गुलाबी शर्ट घातलेला मुलगा खोड्या करतो. गुलाबी शर्ट घातलेला हे या वाक्यामधील विस्तारक रूप आहे. दुसरा मुद्दा, विधेय. विधेय भागातील मुख्य घटक म्हणजे क्रियापद होय. क्रियापदाचे मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद असे दोन प्रकार पडतात. उदाहरणार्थ, तो रडतो आहे. या वाक्यामध्ये रडतो हे मुख्य क्रियापद असून आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ, शोएब अतिवेगाने गोलंदाजी करत आहे किंवा तो विद्यार्थी हळूहळू चालत आहे. या वाक्यामध्ये अतिवेगाने गोलंदाजी करीत हे क्रियाविशेषण आहे आणि हळूहळू हे क्रियाविशेषणच आहे. विधेयपूरकी. केवळ उद्देश्य अधिक उद्देश्य विस्तारक विधेयक अधिक विधेय विस्तारक अशा रचनेने वाक्य व त्यातून व्यक्त होणारा अर्थ पूर्ण होईलच असे नाही. काही वेळा विधेयकाला अर्थपूरक ठरणारे घटक वाक्यामध्ये येत असतात. त्यांना विधेयपूरके असे म्हणतात. विधेयपूरके 3 प्रकारचे असतात: कर्मपूरक, विधीपूरक, आधारपूरक. आधारपूरकमध्ये क्रियेला आधार देणाऱ्या घटकांना आधारपूरक असे म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य डोंगराआड गेला. राजेशने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यामधील डोंगराआड आणि पुस्तकावर ही रूपे आधारपूरके आहेत, कारण सूर्याचे जाणे, राजेशचे नाव घालणे या क्रियाची ती रूपे आहेत. कर्मपूरक. कर्मपूरक म्हणजे सकर्म क्रियापदे आणि अकर्म क्रियापदे होय. ज्या वाक्याच्या भूतकाळी रूपास कर्त्याला नि, ने हे प्रत्यय लागतात त्या वाक्यात येणारे क्रियापद सकर्म असते. उदाहरणार्थ, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. या वाक्यात गीता हे प्रत्यक्ष कर्म असून अर्जुनाला हे अप्रत्यक्ष कर्म होय. विधीपूरक. विधीपूरक म्हणजे वाक्यामधील कर्त्याचे स्थित्यंतर किंवा भिन्न घटक दाखविणारा घटक असतो. ही विधीपूरके अस्तित्ववाचक असतात. तसेच कधीकधी स्थित्यंतरवाचकही असतात. उदाहरणार्थ, शिवाजींचा राज्याभिषेक झाला. या वाक्यात राज्याभिषेक हे विधीपूरक आहे. याशिवाय तिन्ही विधेयपूरकांना विस्तारकेही असतात. त्यांच्याही वाक्यांचे पृथक्करण करताना उपयोग होतो. तसेच वाक्यातील शब्दांचा क्रम, सीमासंधी, सुरावली, बालाघात यांचेही वाक्यांचे पृथक्करण करताना उपयोग होतो. वाक्यांचे प्रकार. वाक्यातील पदबंधांपेक्षा मोठी रचना म्हणजे उपवाक्य होय. उपवाक्य हे एक वाक्यच असते, परंतु ते पदबंधापेक्षा वेगळे असते, कारण उपवाक्यातही कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशी रचना असते. 2 किंवा अधिक वाक्ये जेव्हा एकमेकांशी विशिष्ट संबंधाने निगडीत असतात तेव्हा त्यांना वाक्यांना उपवाक्य असे म्हणतात. अशी 2 किंवा अधिक उपवाक्य मिळून एक मोठे वाक्य तयार होते. वाक्याचे प्रामुख्याने 1 केवल वाक्य, 2 संयुक्त वाक्य आणि 3 म्हणजे मिश्र वाक्य असे 3 प्रमुख प्रकार पडतात. केवल वाक्य. ज्या वाक्यात उपवाक्य हा घटकच असतो त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. केवल वाक्यास साधे वाक्य असेही म्हटले जाते. केवळ वाक्यात दुसरे संघटक वाक्य नसते. उदाहरणार्थ, सचिनला विक्रमवीर म्हणतात.
सौरभ गांगुली उत्कृष्ट फलंदाज आहे. केवळ वाक्याचे प्रकार: होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, विधानात्मक वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य. वाक्याचा दुसरा प्रकार संयुक्त वाक्य. ज्या मोठ्या वाक्यामधील उपवाक्यांचा दर्जा समान असतो त्या वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उपवाक्य कोणत्या अवयवांना जोडले आहेत यावरून संयुक्त वाक्याचे पुढील प्रकारे मांडले जातात. समुच्चयबोधक वाक्य. उपवाक्य आणि व आणखी या अवयवांनी जोडलेली असतील तर त्यांना समुच्चयबोधक वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, तो गावाला गेला आणि त्याने शेती केली. न्यूनत्वबोधक वाक्य. पण, परंतु या अवयवांनी जोडलेल्या गेलेल्या संयुक्त वाक्यास न्यूनत्वबोधक वाक्य असे म्हणतात. या अवयवामधून न्यूनत्वबोध होतो. उदाहरणार्थ, सचिनने शतक केले पण तो भारताला सामना जिंकून देऊ शकला नाही. विकल्पबोधक संयुक्त वाक्य. किंवा, अथवा, अगर या अवयवांनी जोडले गेलेल्या वाक्यांना विकल्पबोधक संयुक्त वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, तू आज माझ्याकडे ये किंवा मी तुझ्याकडे येतो. परिणामबोधक संयुक्त वाक्य. ज्या संयुक्त वाक्यातून परिणाम दर्शविला जातो त्या वाक्यास परिणामबोधक वाक्य म्हणतात. ही वाक्ये म्हणून या अवयवांनी जोडलेले असतात. वाक्याचा तिसरा प्रकार मिश्र वाक्य. काही वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक उपवाक्ये एकत्र आलेली असतात. त्यामध्ये एक उपवाक्य दुसऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते आणि इतर उपवाक्य गौण असतात. अशा एक महत्त्वाचे उपवाक्य व इतर गौण वाक्य यांनी मिळून बनलेल्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो जेव्हा घरी आला तेव्हा घरामध्ये पाणी साठलेले होते. मिश्र वाक्याचे नाम गौण वाक्य, विशेषण गौण वाक्य, क्रियाविशेषण गौण वाक्य असे प्रकार पडतात. वाक्यविन्यास. वर्णनात्मक भाषाविज्ञानामध्ये वाक्याचा असा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्याला वाक्यविन्यास असे म्हणतात. वाक्यविन्यासामध्ये पदबंध, वेगवेगळ्या रचना, वाक्याचे मुख्य घटक, उद्देश, विधेय, प्रथमोस्थित घटक, वाक्याचे विविध प्रकार, उपवाक्य यांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला जातो. एकूणच वाक्यविन्यास म्हणजे वाक्यांचा पद्धतशीरपणे व शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास होय असे आपणच म्हणता येईल. समारोप. स्वर्णिम विचार रूपी विन्यास यामध्ये लघुत्तम अशा भाषिक रूपांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये केवळ शब्द घटनेपर्यंतचा अभ्यास केला जातो. वाक्यविन्यासामध्ये मात्र वाक्य या भाषेतील सर्वात मोठ्या रूपाचा अभ्यास केला जातो. पदबंध, रचना, वाक्याचे संघटक, उपवाक्य, प्रथमोपस्थित घटक, वाक्यप्रकार, वाक्य पृथक्करण असा सविस्तरपणे अभ्यास वाक्यविन्यासामध्ये केला जातो.